हॅलो गाईज, वेलकम टू यूपीडी एज्युकेशन. गाईज, पेट म्हणजेच PhD एंट्रान्स टेस्ट. तर गाईज, ज्या विद्यार्थ्यांना PhD साठी ॲडमिशन घ्यायची इच्छा असते किंवा ज्या विद्यार्थ्यांना PhD करायची असते त्या विद्यार्थ्यांना पेट एंट्रान्स देणं बंधनकारक असतं. आता पेट एंट्रान्स प्रत्येक युनिव्हर्सिटी वाईज वेगवेगळी कंडक्ट केली जाते. आज आपण पुणे युनिव्हर्सिटीमार्फत जी पेट एंट्रान्स घेतली जाणार आहे त्या पेट एंट्रान्स संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत. म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीने PhD संदर्भात न्यू अपडेट रिलीज केलेलं आहे. तेच अपडेट आपण आजच्या लेसनमध्ये पाहणार आहोत. तर फ्रेंड, आजचं लेसन पूर्णपणे कंप्लीट करण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाइम असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या ऑफिशियल अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यालाही जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल अपडेट्स कळवले जातात. तर फ्रेंड, हे पहा, आज आपण सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत जी PhD एंट्रान्स एक्झामिनेशन घेणार आहेत त्या संदर्भात अपडेट पाहतोय. हे नोटिफिकेशन ऑफिशियली युनिव्हर्सिटीने रिलीज केलेलं आहे. हे नोटिफिकेशन रिलीज कधी केले तर 9/7/2024 रोजी हे नोटिफिकेशन रिलीज केलेलं आहे. आणि या नोटिफिकेशननुसार PhD संदर्भात जे ॲप्लिकेशन आहेत, जे फॉर्म आहेत, ते आजपासून रिलीज होणार आहे. सर्वात पहिल्यांदी नोटिफिकेशन जे आहे ते आपण डिटेलमध्ये पाहूया. तरी पहा, यामध्ये टोटल जे मार्क असणार आहेत ते 100 असणार आहे. टोटल जे प्रश्न असणार आहेत ते 50 प्रश्न असणार आहे. म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क इज इक्वल टू 100 मार्काची पेट एंट्रान्स तुमची कंडक्ट केली जाणार आहे. यामध्ये रिसर्च मेथोडॉलॉजी यावर टोटल 25 क्वेश्चन असतील, मार्क असतील 50. सब्जेक्ट स्पेसिफिक म्हणजे तुम्ही ज्या सब्जेक्टमध्ये PhD करणार आहात त्या संदर्भात 25 क्वेश्चन असतील, मार्क असतील 50. म्हणजेच ओव्हरऑल टोटल 100 मार्काचा तुमचा पेपर असेल, टोटल क्वेश्चन असतील 50. सिंपल. आता या ठिकाणी जो सब्जेक्ट स्पेसिफिक तुमचा सब्जेक्ट आहे पहा, तो तुम्ही ऑलरेडी शिकलेला असतात त्या संदर्भातच हे क्वेश्चन येतात. म्हणजे तुमचं ज्या ठिकाणी PG कंप्लीट आहे त्यावरच हा पूर्णपणे सिलेबस आहे तो फ्रेम केलेला आहे. यामध्ये नवीन काही नाही आहे. पण रिसर्च मेथोडॉलॉजी या संदर्भात तुम्हाला प्रॉपर अभ्यास करून जाणं गरजेचं असतं. कारण इन केस तुम्ही पेट एंट्रान्स दिली त्यानंतर इंटरव्ह्यू वगैरे असतात, मग त्यामध्ये पण तुमचं सिलेक्शन होणं गरजेचं आहे. मग त्यासाठी रिसर्चबद्दल तुम्हाला डिटेल नॉलेज असणं गरजेचं आहे. तर काहीच रिसर्च मेथोडॉलॉजीचा तुम्हाला प्रॉपरली अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि अभ्यास करण्यासाठी तुमच्याकडे टाईम सफिशियंट नसेल किंवा तुमच्याकडे मटेरियल अवेलेबल नसेल तर तुम्ही आपला कोर्स देखील जॉईन करू शकता. त्या कोर्समध्ये नेट आणि सेट एक्झामचा सिलेबस आपण डिटेलमध्ये कव्हर करून देतोय. प्लस जर तुम्हाला पेट एंट्रान्स द्यायची असेल तर त्या पेट एंट्रान्स सिलेबस देखील एकाच कोर्समध्ये तुम्हाला कंप्लीट करून दिला जात आहे. इन शॉर्ट, नेट आणि सेट एक्झाम जर तुम्ही पाहिला तर त्या एक्झाममध्ये टोटल 10 युनिट आहे पेपर फर्स्टसाठी. त्यामध्ये फॉर एक्झाम्पल हायर एज्युकेशन, टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड, नंतर लॉजिकल रिझनिंग, मॅथमॅटिकल रिझनिंग, DI म्हणजे डाटा इंटरप्रिटेशन, नंतर कम्युनिकेशन कॉम्प्रिहेन्शन, असे टोटल 10 युनिट त्यांनी प्रोव्हाइड केलेत. यामधील फक्त रिसर्च ॲप्टिट्यूड आहे ना, हा तुम्ही प्रॉपर कव्हर करून जायचा. पेट एंट्रान्समध्ये तुमचा परफॉर्मन्स 110% चांगला होईल याची श्युरिटी. कारण जो पेपर फर्स्टमधला जो कोर्स आहे त्यामध्ये रिसर्च अशा पद्धतीने शिकवला गेला आहे की कुठलाही पॉईंट तुमचा मिस होणार नाही. तर फ्रेंड, हा जो कोर्स आहे हा कोर्स तुम्हाला MS सेटसाठी देखील उपयुक्त ठरेल, UGC नेटसाठी देखील उपयुक्त ठरेल आणि कुठल्याही युनिव्हर्सिटीची पेट एंट्रान्स द्यायची असेल त्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकतो. हा कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता. तो नंबर आहे 9011 36 20 82. या नंबरवर मेसेज केल्यानंतर तुम्हाला कोर्स संदर्भात संपूर्ण माहिती प्रोव्हाइड केली जाईल. म्हणजे हा जो सिलेबस आहे रिसर्चचा तो त्या ठिकाणी तुम्हाला कंप्लीट करून भेटेल. ठीक आहे, अदर स्टडी करण्याची गरज नाही आहे. आता सिलेबस संदर्भात तुम्हाला म्हणजे एक्झामिनेशन स्ट्रक्चर संदर्भात कळालं असेल. सेकंड जो पॉईंट आहे तो म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कधी रिलीज होणार आहे ते. तरी पहा, या एक्झामचे ऑनलाईन फॉर्म हे 10 जुलैपासून म्हणजे आजपासून सुरू होत आहेत. लास्ट डेट आहे 10 ऑगस्ट 2024 आणि डेट ऑफ ऑनलाईन PhD एंट्रान्स एक्झामिनेशन एक्झाम कधी होणार आहे तर 24 ऑगस्टला होणार आहे. ठीक आहे, म्हणजे 10 जुलैला फॉर्म रिलीज होईल, 10 ऑगस्टला फॉर्म एंड होतील, त्यानंतर 24 ऑगस्टला
एक्झाम कंडक्ट केली जाईल. आणि त्यानंतर टेंटेटिव्ह रिझल्ट डेट त्यांनी पब्लिश केलेली आहे, ती म्हणजे 5 सप्टेंबरपर्यंत तुमचा रिझल्ट हा डिक्लेअर होईल. सिम्पल. त्या संदर्भात तुम्हाला अदर कुठलेच सर्टिफिकेट वगैरे ते अलॉटकेट करणार नाही. जे स्कोर असेल त्या स्कोरनुसार तुम्हाला सिलेक्ट केलं जाईल. त्यानंतर एक्झामिनेशन संदर्भात त्यांनी ड्युरेशन या ठिकाणी दिलेलं आहे पहा. तर 1 तास 30 मिनिटं म्हणजेच 90 मिनिटांचा तुमचा एक्झाम असेल. ही बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला हॉल तिकीटवर देखील पाहायला भेटू शकते. ठीक आहे. बेसिक जे महत्त्वाचं आहे ते सांगतोय. आता यामध्ये या एक्झामपासून एक्झामिशन कोणाकोणाला असतं ते लक्षात ठेवा. जे विद्यार्थी नेट, ठीक आहे, सेट एक्झाम क्लिअर आहेत किंवा नेटमध्ये JRF वगैरे असेल ॲडव्हान्स, हे जे विद्यार्थी क्लिअर आहेत त्या विद्यार्थ्यांना पेड एंट्रन्सपासून एक्झामिशन दिलं जातं. पण लक्षात घ्या, एक्झामिशन जरी असलं तरी पण तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरावा लागतो, पैसे पेड करावेच लागतात. ठीक आहे. तर या ठिकाणी म्हणले पहा, एक्झामिशन रिपीट करल. ज्यांचं नेट सेट क्लिअर आहे ते डायरेक्टली फक्त फॉर्म भरायचा, त्यांनी एक्झाम द्यायची गरज नाही आहे. आता फी स्ट्रक्चर काय पहा, तर या ठिकाणी जे पेड एंट्रन्स देणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ओपन कॅटेगरीसाठी 1500 म्हणजे 1,500 रुपये फी आहे. आणि फॉर रिझर्व्ह कॅटेगरीसाठी एक मिनिट, जी रिझर्व्ह कॅटेगरी आहे त्यासाठी टोटल 1,000 रुपये फी आहे. म्हणजे ओपन कॅटेगरीला थोडीशी 500 रुपये जास्त आहेत. नंतर एक्झाम्ड ज्या आहेत म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी नेट सेट क्लिअर केलेला आहे पण त्यांना PhD करायची आहे तर त्यांना पेड एंट्रन्स द्यावेच लागणार आहे. मग त्या विद्यार्थ्यांसाठी ओपन कॅटेगरीसाठी 1,000 रुपये फी आहे आणि अदर कॅटेगरीसाठी 800 रुपये फी त्यांनी ठेवलेली आहे. फी पेमेंट करण्यासाठी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डचा वापर तुम्ही करू शकता. बाकी बेसिक इन्स्ट्रक्शन आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म जर तुम्हाला भरायची असेल तर या वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. डिटेल वेबसाईट त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेली आहे. ॲज इट इज वेबसाईट कॉपी पेस्ट करून तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. सिम्पल. तर हे अपडेट युनिव्हर्सिटीमार्फत त्यांनी ऑफिशियली प्रोव्हाइड केलेलं आहे पेड एंट्रन्स संदर्भात. तर काहीच पेड एंट्रन्सची फी जी आहे ती फी पेड केल्याशिवाय तुमचं पेड एंट्रन्सचं सबमिशन होत नाही. म्हणजेच तुम्ही ॲप्लिकेशन फिलअप केलं आहे असं गृहीत धरलं जात नाही. म्हणून ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर पेमेंट तुम्हाला करणं आवश्यक आहे. सिम्पल. तर आय होप तुम्हाला सर्व गोष्टी कळल्या असतील. या ठिकाणी मिनिमम स्टँडर्ड पासिंग क्रायटेरिया दिलं आहे. ओपन कॅटेगरीसाठी 50 मार्क मिनिमम आहेत म्हणजे पर्सेंटेज मिनिमम आहेत आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 45% मिनिमम आहेत पासिंग क्रायटेरियासाठी. ठीक आहे. यामध्ये पण तुमचं मेरिट वगैरे लागू शकतं. सिम्पल. तर आय होप अपडेट काय आहे हे कळालं असेल. यानंतरच्या लेसनमध्ये प्रत्येक सब्जेक्टचा सिलेबस काय असतो त्या संदर्भात तुम्हाला मी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करेल. सिम्पल. तर फ्रेंड, तुम्हाला जर पेड एंट्रन्स द्यायची असेल आणि रिसर्च ॲप्टिट्यूडबद्दल तुम्हाला नॉलेज थोडंही नसेल तर तुम्ही आपला कोर्स जॉईन करू शकता. कोर्सचा उपयोग तुम्हाला पेड एंट्रन्ससाठी तो होईलच, पण फ्युचरमध्ये ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यू देणार आहात PhDसाठी किंवा PhD निगडीत तर त्यावेळेस देखील या कोर्सच्या कन्सेप्ट तुम्हाला आठवतील आणि त्या ठिकाणी देखील तुम्हाला याचा वापर करता येईल. तर कोर्स जॉईन करण्यासाठी आपला नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, त्यावर मेसेज करून इन्फॉर्मेशन मिळवू शकता. तर फ्रेंड, हे लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.